जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते असलेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळालं। एक महिला IAS अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचे संबंध असल्याचा आरोप अनिल थत्तेंनी केला होता आणि याच आरोपांचा उल्लेख एकनाथ खडसेंनी केलाय। दरम्यान याला मंत्री महाजनांनी देखील जशास तसं उत्तर दिलंय। आपण आरोप केला नाही तर अनिल थत्तेंनी आरोप केला, यात अमित शहांचा देखील उल्लेख केल्याचं खडसे म्हणाले। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद होत असतो। यावेळी सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनिल थत्तेंनी आरोप केले होते आणि त्या आरोपांची री ओढत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आणि त्यावर गिरीश महाजनांनी देखील जशास तसं उत्तर दिलंय। अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। आता ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। सभी लोगों को पता है। मुझे ऐसे लगता है कि फ्रस्ट्रेशन के कारण ऐसी नीची बात की बातें करते हैं, बहुत गंदी बातें करते हैं। बार बार वो 4, 5, 7 साल के मेरे पास ये है, मेरे पास वो है, मेरे पास ये सबूत है। मैंने उसको बार बार चैलेंज किया है। बार बार मैंने उसे कहा है कि भाई आप एक प्रूफ मुझे दो, बिना मतलब चारित्र हनन का काम मत करो, कमर के नीचे की बातें मत करो। लेकिन उनकी ये आदत जाती नहीं है, बार बार ऐसी गंदी बातें करते हैं। लोगों को पता है खडसे क्या है। एका IAS महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी स्वतः केलेला नाही। हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये CDR उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन नादळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना, नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।